त्यातली सुरुवातीला मुंबईतल्या एका महत्त्वाच्या बातमीचा अपडेट. काल रात्री अंधेरीतल्या वीरा देसाई रोडवरच्या इमारतीला भीषण आग लागली होती. या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवता आलं. औरंगाबादमध्ये धनगर समाजाच्या वतीनं काल मोर्चा काढण्यात आला होता आणि धनगर बांधव मराठवाड्यातले यात मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आमदार रामराव वडकुते यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा निघाला आणि यावेळी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण तात्काळ दिलं जावं अशी मागणी करण्यात आली. T1 म्हणजे सौनी वाघिणीच्या मृत्यूवर राजकारण एकीकडे तापलेलं आहे आणि प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन समितीचं पथक यवतमाळमध्ये दाखल झालंय. ज्या ठिकाणी वाघिणीला गोळ्या घालण्यात आल्या त्या ठिकाणाची चौकशी समितीनं पाहणी केली. अवनीच्या शिकार प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या शिकारी शहाफत अली खानची देखील चौकशी करण्यात आली आहे. काल हाच मुद्दा मंत्रिमंडळ बैठकीत देखील गाजला आणि शिवसेना आमदारांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार या दोघांमध्ये खडाजंगी झाल्याचं कळतंय. सुधीर मुनगंटीवार यांना धारेवर धरल्याचा दावा शिवसेना नेत्यांनी यावेळी केलेला आहे. न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी शिवसेनेनं यावर केली आहे. आणि याच मुद्द्यावर राज ठाकरेंनी देखील आपल्या कुंचल्यातून सरकारला फटकारलंय. 2018 मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुनगंटीवार अवनी वाघिणीला गोळ्या घालताना दिसतात, तर दुसरीकडे येत्या निवडणुकांच्या काळात महाराष्ट्राची जनता वाघाच्या रूपानं युती सरकारचा फडशा पाडताना दिसते आणि मुनगंटीवार झाडावर चढून लपून बसल्याचंही यात रेखाटण्यात आलंय. राम मंदिराच्या मुद्द्याला हात घालून शिवसेनेनं भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय. अयोध्या दौरा आखून भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला आणि या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. 24 नोव्हेंबरला ते अयोध्या दौऱ्यावर निघतात आणि या भेटी दरम्यान ते रामजन्मभूमीचं दर्शन घेणार आहेत आणि साधू संतांच्याही भेटी घेणार असल्याचं कळतंय. राज्यात अवैध दारू विक्री बोकाळत असताना 1-2 जिल्ह्यातच दारूबंदी का असा सवाल करत सगळ्या जिल्ह्यांमध्ये दारूबंदी हटवण्याची मागणी शिवसेनेनं काल मंत्रिमंडळ बैठकीत केली आहे. सरकारी गृह योजनेसाठी गायरान आणि शासकीय जमिनी देणार असल्याचा निर्णयही कालच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये घेण्यात आला. धुळ्याचे भाजप आमदार अनिल गोटे पक्षाला वारंवार घरचा आहेर देतात आणि आपला विरोध पक्षामध्ये प्रवेश केलेल्या गुंडांना आहे. मी धुळ्याचा आमदार असताना पक्ष आपल्याला विचारात घेत नसल्याचा संताप त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना व्यक्त केला. गिरीश महाजन यांची ज्या वेळेला निवड झाली त्यावेळेला गिरीश महाजनांनी मला एक साधा फोन तर करणं पाहिजे होतं की माझी नियुक्ती झाली आहे. गिरीश महाजन 4 वेळा धुळ्यात येऊन गेले, त्यानंतर मला एकदाही फोन केला नाही. या शहराचा मी आमदार आहे, महापालिका आहे, माझं क्षेत्र आहे, मला साधा फोन पण नाही करणार तुम्ही. डॉक्टर भांबरेंच्या बद्दल माझं काही म्हणणं नाही. त्यांचं जर पक्ष बदलणं हा त्यांचं एक गुणच आहे छानपैकी. कम्युनिस्ट, काँग्रेस, राष्ट्रवादी, पुन्हा काँग्रेस, शिवसेना आणि 6वा पक्ष भाजप आहे त्यांचा. काय त्यांच्याबद्दल बोलणं काय बरोबर नाही. मराठवाड्याला सोडलेल्या पाण्यावर नगर नाशिकमध्ये दरोडा टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. 9 TMC पाणी मराठवाड्याला सोडण्याचे आदेश देण्यात आले, पण काही कारणानिमित्तानं 6 TMC पाणी नगर आणि नाशिक धरणातून सोडण्यात आलं. 1.5 TMCच्या वरती पाणी जायकवाडी धरणात पोहोचू शकलेलं नाही. हे पाणी नगर नाशिकच्या बंधाऱ्यांमधून अडवून ठेवलं असा मराठवाडा जनता विकास परिषदेनं आरोप केला. समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं जावं अशी मागणी शिवसेनेनं केली. एकनाथ शिंदेंनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना ही मागणी केलेली आहे. शिवसेनेच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, पण याआधी समृद्धीला विरोध करणारेच आता या महामार्गाला बाळासाहेबांचं नाव देण्याची भाषा करतेय, त्यामुळे हा विरोधाभास असल्याची चर्चा रंगतेय. वीर सावरकरांचा अपमान केल्यामुळे व्यथित झालेल्या सावरकर कुटुंबियांनी राहुल गांधी यांच्या विरोधात पोलिसात तक्रार केल्याचं कळतंय. राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेलं विधान हे अपमानकारक आहे. आमच्याकडे सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली नव्हती याचे पुरावे आहेत, असं सावरकरांचे खापपटू रणजित सावरकर यांनी म्हटलंय. पोलिसांनी कारवाई करण्याचं यावर आश्वासन दिल्याचं कळतंय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पैठणमध्ये संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचं काल गाळप बंद पडलं. FRP जाहीर न करताच कारखान्यानं गाळप सुरू ठेवलं, त्यामुळे स्वाभिमानीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. काल रात्री औरंगाबाद विमानतळावर 3 किलो सोनं जप्त करण्यात आलं. दिल्लीहून आलेले प्रवासी शेख जावेद आणि अब्दुल फय्यूम यांना अटक करण्यात आली आहे. 1 किलो सोन्याच्या बिस्किटाचे 4 तुकडे करून हे दोघं जण ह्याची तस्करी करत असल्याचं कळलेलं आहे. दिल्लीमधून ते औरंगाबादला एअर इंडियाच्या विमानानं आल्याचं कळतंय.
शैक्षणिक वर्ष अर्ध संपत आलंय तरीही 11वीचे प्रवेश मात्र अजून सुरूच आहेत. अनेक विद्यार्थी अजूनही प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. अशा विद्यार्थ्यांना शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयात अर्ज करावा लागतोय. आता प्रवेश घेऊन विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा पूर्ण होणार आणि आधी शिकवलेल्या अभ्यासक्रमाचं काय, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. दिवसभरात उन्हाचा कडाका आणि रात्री हवेत काहीसा गारवा अशा वातावरणामुळे मुंबईकर गेल्या काही दिवसांपासून हैराण आहेत. मंगळवारी मात्र मुंबईकरांनी थोडासा सुटकेचा निश्वास घेतला आहे, कारण 3 अंशांची घट झाली आहे. दिवसा मुंबईकरांची उन्हाच्या झळांपासून काहीशी सुटका झाली आणि हवेत गारवा वाढलेला असला तरी थंडीला सुरुवात झालेली नसल्याचं हवामान खात्यानं म्हटलंय. मुंबईतली लोकलला मुंबईची लाईफलाईन म्हटलं जातं, पण हीच लाईफलाईन वाढत्या अपघातांमुळे प्रवाशांसाठी मृत्यूचा मार्ग बनत चालली. मुंबईत रेल्वे अपघातात फक्त 6 दिवसात 54 प्रवाशांना आपला प्राण गमवावा लागलाय. 55 प्रवासी जखमी झाले. 7 ते 12 नोव्हेंबर दरम्यान झालेल्या अपघाताची ही आकडेवारी आहे. धावती ट्रेन पकडणं किंवा धावत्या ट्रेनमधून उतरणं आतापर्यंत अनेकांच्या जीवावर बेतल्याचं आपण पाहिलेलं आहे. दादर रेल्वे स्टेशनवरचा हा प्रकार आहे. दुपारी 1:30च्या सुमारास हैदराबाद एक्सप्रेसमधून उलटं उतरण्याचा प्रयत्न करताना एका प्रवाशाचा तोल गेला आणि तो ट्रेनमधून खाली पडला. पण ड्युटीवर असणाऱ्या एका सीआरपीएफ जवानामुळे या प्रवाशाचा जीव वाचू शकला. कल्याणमधल्या गणेश घाट स्मशानभूमीत चक्क वाहनांच्या हेडलाईटच्या प्रकाशामध्ये मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलाय. गणेश घाट स्मशानभूमीत प्रकाश व्यवस्थेसह मूलभूत सुविधांची वानवा आहे आणि स्थानिकांवर हेडलाईटच्या प्रकाशात नातेवाईकाला अखेरचा निरोप देण्याची नामुष्की उडवली आहे. वाहनांची संख्या कमी केल्यामुळे मुंबईतल्या काही भागात कचराकोंडी झाल्याचं चित्र आहे. महापालिकेच्या विविध मोहिमांना नागरिकांकडून प्रतिसाद मिळतो. सुका आणि ओला कचरा वर्गीकरणाचं प्रमाण 73% पोहोचलंय. 98% मुंबईकरांच्या घरातून कचरा उचलला जातोय आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अहवालावरून ही बाब समोर आली. मुंबईतल्या फेरीवाल्यांची संख्या कमी करण्याबरोबरच फेरीवाल्यांना शिस्त लावण्यासाठी आखण्यात आलेल्या फेरीवाला धोरणाची जानेवारीपासून अंमलबजावणी केली जाणार आहे. कांदिवली, बोरिवली, चेंबूर, दहिसर, मानखुर्द या परिसरातल्या फेरीवाल्यांच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. याची प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे. दिवाळीची भेट म्हणून बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांना 5,500 रुपयांचं सानुग्रह अनुदान दिलं जाईल अशी घोषणा बेस्ट समितीनं बैठकीत केली होती. पण दिवाळी संपून गेली तरीही ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही. दिवाळीत दरवर्षी खासगी ट्रॅव्हल्सला पसंती देणाऱ्या अनेक प्रवाशांनी यंदा एसटी महामंडळाच्या शिवशाहीला पसंती दिली. त्यामुळे एसटीची दिवाळी झाल्याचं चित्र आहे. पुणे विभागाचं संचलन कमी झालं. यावर्षी उत्पन्नात 41 लाखांहून अधिक वाढ झाली. शिवशाहीनं खासगी ट्रॅव्हल्सला यावर्षी टक्कर दिली. मुंबई महानगरपालिका पुन्हा एकदा रस्त्यांच्या कामकाजात फोल ठरलेली आहे. कारण 200 रस्त्यांच्या दुरुस्तीचं काम अपूर्ण असताना आता नवीन 150 रस्त्यांच्या दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे. त्यामुळे आधीच वाहतूक कोंडीनं त्रासलेल्या या शहरात काही दिवसात नागरिकांची आणखी दमछाक होणार हे नक्की. पेठ विभाग पोलीस उपअधीक्षक यांच्या चालकाला लाच स्वीकारतानाचा व्हिडिओ समोर आलाय. पोलीस उपअधीक्षक देविदास पाटील यांचे चालक काशीनाथ पाटील हे या व्हिडिओमध्ये लाच स्वीकारताना दिसतात. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आमिर इम्तियाज मुंशी या तरुणानं आपल्या मैत्रिणीवरच चाकूनं हल्ला केलाय. या तरुणानं तिच्या हाताच्या नसा कापून स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 1 वर्ष लिव्ह-इनमध्ये राहिल्या हे दोघं होते आणि लग्नासाठी या मुलीनं नकार दिल्याच्या रागातून त्यानं हे कृत्य केलं. पुण्यातली बातमी आहे. कात्रज तलाव जलपर्णींनी भरून गेलाय. हे हिरवं मैदान दिसावं अशी अवस्था या तलावाची झाली आहे. या तलावाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आणि डासांचं प्रमाण वाढतंय. त्यामुळे स्थानिकांना याचा सामना करावा लागतोय. कानून के हात बहुत लंबे होते हे युक्तीला सार्थ ठरवणारा प्रकार मुंबईत घडलाय. कारण 11 वर्षांनी चोरट्यांनी चोरलेले 5,000 रुपये एका इसमाला मुंबई पोलिसांनी परत मिळवून दिलेत. संदेश परब यांचे 2007 साली विलेपार्ले स्टेशनवरून 5,000 रुपये चोरांनी लांबवले होते. रितसर तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली, पण 11 वर्षात त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. पण अंधेरी जीआरपीनं काही दिवसांपूर्वी या चोरट्यांना शोधून काढलंय आणि संदेश यांना त्यांचे 5,000 रुपये परत मिळवून दिलेत. नागपूरची बातमी. शहराच्या अगदी जवळ वर्धा रोडच्या सहारा सिटी जवळपास वाघ फिरत असल्याची दृश्य सध्या पाहायला मिळतात. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. काहींनी असं देखील म्हटलंय ही वाघीण असावी, कारण इथे बछड्यांचा देखील वावर असल्याचं कळतंय. ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर विभागातल्या माहुली किल्ला परिसरात चंदेरी दक्षिण गटातली वजीर सुळका प्रस्तरोहणासाठी अति कठीण तो मानला जातो आणि गिरिजा लांडगेनं हा नाशिक गडकोट वारी करत 4 दिवसात तब्बल 12 किल्ले पादाक्रांत केलेत.
पु ल देशपांडे यांच्या जन्मशताब्दी निमित्तानं यंदा पु ल प्रेमींना ग्लोबल पुलोत्सवाची पर्वणी मिळेल. सबकुछ पुल असं स्वरूप असणारा कार्यक्रम 17 ते 25 नोव्हेंबर दरम्यान रंगेल. 100हून अधिक नामवंत आणि दिग्गज कलाकार यात सहभागी होतील.